नको नको मना तू माया जा नको नको मना तू माया जा नको नको मना तू माया जा काळा नजर ग्रास भया काळा लाजवडी ग्रास भया काळा लाजवडी ग्रास भया काळा लाजवडी ग्रास भया काळाची एवढी पडेल बाजेवा काळाची एवढी पडेल बाजेवा काळाची एवढी पडेल बाजेवा काळाची एवढी पडेल बाजेवा काळ आला जवळी वस्तू म्हणजे सर्वस्व नाही, वस्तू म्हणजे सुख नाही. ग्रीस नावाचा देश आहे, युरोप नावाचा खंड आहे, मॅसिडोनिया नावाचं राज्य आणि अथेन्स नावाची नगरी आहे, आजही आहे. एक 22 वर्षांचा पोरगा वडिलांच्या मृत्यूनंतर गादीवर बसला. फार छान दृष्टांत इतिहास आहे का. वडिलांच्या मृत्यूनंतर 22 वर्षांचा पोरगा, अलेक्झांडर त्याचं नाव, गादीवर बसला वयाच्या 22व्या वर्षी. आणि त्याला असं वाटलं की जग जिंकावं. काय महत्वाकांक्षा असली पाहिजे की जग जिंकावं. 22 वर्षांचा तरुण देखणा आई जवळ गेला आणि आईला विचारलं, आई मी जग जिंकायला निघालो, काय आणू तुझ्यासाठी. तर आईने सांगितलं, बाळा तू भारतात जाशील तर मला तिथून गंगा नावाची पवित्र नदी वाहते, तिचं पाणी आण, पवित्र पाणी, होली वॉटर त्यांच्या भाषेमध्ये, उद्धार करणारं पाणी, तेवढं पाणी माझ्यासाठी आण. म्हटलं ठीक आहे आई. बायको जवळ गेला. त्याच्या बायकोचं नाव होतं कार्नेलिया, 20 वर्षांची देखणी मुलगी, अप्रतिम लावण्यवान. तिला विचारलं होतं की मी जग जिंकायला निघालो, काय आणू तुला येताना. तिने सांगितलं, मला तुम्ही दागिने आणा. बायमाणूस जीव, बायमाणसाचा जीव सोन्यात अडकलेला. 2 सोन्यात, एक तिचं सोन्या, लेकरू तिचं बाळ, आणि एक गळ्यातलं सोनं, गळ्यातलं सोनं. तुम्ही मला येताना, आपण कुठं निघाल्यावर विचारतो ना मित्राला काय आणू, नाही का. मित्र विचारतो कुठं निघालो, आपण कोल्हापूर, तुम्ही चपला आणि चपला. म्हणलं काय बुद्धी, काय आणण्यासारखी गोष्ट सांगितली गड्या. बायकोला विचारलं मी काय आणू, तिने सांगितलं दागिने आणा. त्याचा एक गुरुबंधू होता अरस्तू, अरिस्टॉटल, तत्वज्ञ होता, संत होता मोठा. त्या अरिस्टॉटलला त्यांनी विचारलं, अलेक्झांडरनी, सिकंदर म्हणतो आपण त्या सिकंदराने, की मी जग जिंकायला निघालो मित्रा, काय आणू तुझ्यासाठी. तेव्हा त्या अरस्तूने, त्या अरिस्टॉटलने सांगितलं होतं, माझ्यासाठी तू भारतातून भगवद्गीता नावाचा ग्रंथ आण. किती परकीयांना आपल्या धर्माचं आणि आपल्या आध्यात्मिक वस्तूंचं किती आकर्षण आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात शेवटी तो सॉक्रेटिसकडे गेला. सॉक्रेटिस त्याचा गुरु होता, तत्वज्ञ होता, पाश्चात्य तत्वज्ञानाचा जनक म्हटलं जातं त्याला, फिलॉसॉफर, गुरु होता त्याचा, सिकंदरचा. गेला आणि सांगितलं, गुरुजी मी काय आणू तुमच्यासाठी. गुरुजींनी सांगितलं, माझ्यासाठी काहीच नको आणू, पण तू जेव्हा भारत जिंकशील तेव्हा थोडासा निवांत बैस. एखादा महात्मा, साधू, संन्यासी तुला भेटेल भारतामध्ये, पाया पड आणि त्या साधूला विचार, त्या महात्म्याला विचार, महाराज काय जिंकलं म्हणजे जग जिंकलं, काय जिंकलं म्हणजे जग जिंकलं. ठीक आहे महाराज. 22व्या वर्षी निघाला तर 62 वर्षांचा झाला. निघाला तेव्हा तरुण जवान पोरगा होता. 62 वर्षांचा झाला तेव्हा जग जिंकलं. 40 वर्ष वाया घालवली. 40 वर्ष जग जिंकण्यासाठी. मी म्हणतो की त्यालाच नाव ठेवायचं कारण नाही. आपणही जग जिंकता जिंकताच म्हातारी झालेली माणसे, नाही का. आपलं जग जरा छोटं राहतं. 1000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट, पाईपलाईन 4 किलोमीटरची,
आपलं जग जरा छोटं राहतं, आपणही म्हातारी त्याच प्रयत्नात झालोय, त्यालाच काय हसायचं असं काही नाही आहे की नाही. 62 वर्षांचा झाला, परत निघाला आणि जाताना त्याचे हातपाय जरा सुजले. त्याचा मित्र होता सेल्युकस, सेनापती होता, त्याचा मित्र होता, वैद्य होता चांगल्या प्रतीचा. आणि त्या सेल्युकसला त्यांनी सांगितलं, बघ रे जरा माझी नाडी तपास, थोडं मला बरं वाटत नाही सकाळपासून. त्यांनी त्याचे नाडीचे ठोके तपासले आणि त्याच्या लक्षात आलं त्या सेल्युकसच्या, आणि त्यांनी सांगितलं, राजा ही काही लक्षणं चांगली नाही. म्हणजे म्हणजे तू मरणार आहेस. तर त्यांनी सांगितलं, किती वर्षांनी? त्यांनी सांगितलं, वर्षांनी नाही, लवकरच. कधी मरणार आहे? म्हटलं, असा मृत्यू सांगायचं नसतो. त्यांनी सांगितलं, सांग ना, तरी पण सांग. म्हटले, तू परवा मरणार आहे. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. महाराज, मी कधी कधी विचार करतो, बरं झालं देवाने आपल्याला आपला मृत्यू सांगितला नाही, नाही तर काय अवघड झालं असतं. नाही, किती अवघड झालं असतं. आम्ही वारीत होतो आणि एक रिचार्ज मारणार म्हातारं टपरीवाल्याला म्हणत होतं, 3 महिन्याचं रिचार्ज मार मोबाईलला. म्हणलो, काय कॉन्फिडन्स आहे बा, काय कॉन्फिडन्स, 3 महिने डायरेक्ट. म्हणजे पक्की बाबाला 90 दिवसाची गॅरंटी आहे, 100% आहे की. कबीर महाराजांचे एक अभंग, कबीर महाराज, मत करना अभिमान रे बंदे, मत करना अभिमान, तेरे जैसे लाखो आए. तुझ्यासारखे लाखो आले, लाखो इस मिट्टीने खाए. मी कधीतरी एक वाक्य वाचलं योगेश महाराज, माझ्या फार लक्षात राहिलं. कभी अपने आप पे बहुत गुरूर आए, गुरूर म्हणजे अहंकार. कभी अपने आप पे बहुत गुरूर आए तो मिट्टी से पूछना सिकंदर आजकल कहा है. फार अहंकार झाला की थोडं मातीशी बोलावं, तिला विचारावं की सिकंदर कुठे, ती सांगेल गाडून टाकला, ठेवला सुद्धा. त्या मातीला थोडं विचारावं नेपोलियन कुठे, ती सांगेल ठेवलाच. त्या मातूला तुम्ही विचारा तैमूर कुठे, ती सांगेल ठेवला नाही. कौन बड़ाई देखत नैनों में मिलाई, देखत नैनों में मिलाई, देखत नैनों मिलाई. इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मिलाई, देखत नैनों में मिलाई. धन की कौन बढ़ाई. तू परवा मरणार आहेस. त्याला जेव्हा कळालं महाराज, प्रसिद्ध दृष्टांत तुम्ही लाखो वेळा ऐकला असेल. त्याने सांगितलं होतं मित्राला, सेल्युकसला, सेनापतीला, की मित्रा, माझं शरीर जतन करून तुम्ही जेव्हा नगरीला न्याल, अथेन्सला न्याल, राजधानीत न्याल, आणि माझी जेव्हा शेवटची यात्रा निघेल, अंत्ययात्रा म्हणतात तिला, लोक माझ्यावर जगत जेता म्हणून फुलं उधळत असतील, तर एक करशील का, त्या शवपेटीतून, तिची शवपेटी कॅफिन का काय म्हणतात तिला, त्या शवपेटीमधून माझे 2 हात छिद्र पाडून बाहेर काढ, जगाला दिसू दे ते 2 मोकळे हात. आणि सिकंदर येताना जसा आला, जातानाही तसाच गेला. जगाला हा संदेश, मेसेज मला द्यायचा आहे. एवढा मोठा माणूस, इतक्या वस्तू त्याच्याकडे. शेवटी त्याला असं म्हणावं वाटलं की लाया था क्या सिकंदर दुनिया से ले चला क्या, ये हात दोनों खाली बाहर कफन से निकले. म्हणून आपण ना एखाद्याचा तारुण्याचा काळ पाहतो, श्रीमंत माणसाचा, प्रसिद्ध माणसाचा आपण पीकचा पिरियड पाहतो, म्हणजे तारुण्याचा काळ पाहतो. मला असं वाटतं की त्यांचं उत्तरायुष्य पाहिलं पाहिजे, त्यानंतरचं आयुष्य
पाहिलं. वस्तू म्हणजे वस्तूला जो फक्त माझं म्हणतो त्याच्या शेवटच्या आयुष्याचा हा वृत्तांत आहे. सिकंदर है की. काही माणसं वस्तूंपेक्षा व्यक्तींना माझं म्हणतात, श्रेष्ठ माणसं आहेत. व्यक्ती वस्तू जोडण्यापेक्षा व्यक्ती जोडाव्या. नक्की काही माणसं म्हणतात सुद्धा मी काही पैसा कमावला नाही, मी माणसं कमावली. श्रेष्ठ माणसं आहेत. आपल्या आयुष्यात काही माणसं असतात पा, काय मग हॉटेलला गेलो का चहाचं बिल तेच भरतात, आहे की नाही. नाश्त्याला गेलं का तेच बिल तेच भरतात. आपण फक्त खिशात हात घालतो, मी दिले असते ना. 20 वर्ष झाली तू अजून कधी दिलेच नाही. पंढरपूरला जाताना कायम गाडी त्याची, डिझेल त्याच. तुझी गाडी घे म्हण, माझे ना टायर थोडे गुळगुळ येते, गुळगुळ टायर घसलेत माझे. 20 वर्ष झाली तुझ्या खिशात का फेविकॉल आहे का काय काय माहिती, कमाल आहे मोठी काय. नुसतं आपलं मी देतो ना, मी दिले असते ना, मी दिले असते ना, मी दिले असते ना, आहे की नाही. तरी पण ती माणसं 20 वर्ष तुमचा खर्च करत राहतात, तुमच्यासाठी जळ सहन करत राहतात. का माहिती का? ऐकून ठेवा बरं. कारण आहे ना, ते त्या कागदाच्या तुकड्यांपेक्षा तुमचं महत्व जास्त करतात, मूल्य, व्हॅल्यू. त्यांना असं वाटतं की माणूस मूल्यवान. कागदाच्या त्या तुकड्यांपेक्षा, पैशांच्या त्या तुकड्यांपेक्षा माणूस महत्वाचा, व्यक्ती. पण सगळ्यात श्रेष्ठ तो आहे वस्तू आणि व्यक्ती जोडण्यापेक्षा, जो वस्तूंच्याही पलीकडे जातो, व्यक्तींच्याही पलीकडे जातो आणि थेट वस्तूंना माझं न म्हणता, व्यक्तींना माझं न म्हणता माझं म्हणतो, तो ज्ञानोबारायांना अभंगाच्या पहिल्या चरणात. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार. न पाया कुळाचा विचार, न पाया कुळाचा विचार. फार सुंदर शब्द आहेत नाथरायांची. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. मुळात ज्यांच्या जलसमाधीच्या निमित्ताने तुम्ही हा उत्सव करत असता त्या नाथ महाराजांचा माऊलींचा फार गोड संबंध आहे, फार गोड. म्हणजे आता आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ना, ही जी वाचतो ही उपकार नाथरायांची. आणि आता आपण माऊलींच्या समाधीवर जे डोकं टेकवतो ते सुद्धा उपकार नाथ महाराजांचे आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि काही दिवस पूजा झाली त्या समाधीची. पण काही दिवसांनी मात्र इंद्रायणीने पात्र बदललं, परकीयांची आक्रमणं झाली, आळंदी उद्ध्वस्त झालं. थोडी दिवस पूजा झाली, नंतर मात्र समाधीवर माती साचली आणि पूजा पण बंद पडली. ज्ञानेश्वर महाराजांची पूजा बंद पडली. महाराज माऊलींची पूजा बंद पडत असते. माऊलींना जग विसरलं, केवढं मोठं आश्चर्य. आपण फार किरकोळ माणसं आहेत महाराज, आहे की नाही. अहंकार करू नये. माऊलींना 150 वर्ष माऊलींना जग विसरलं. ज्ञानेश्वरी होती लोकांच्या घरामध्ये, लोकांनी त्या ज्ञानेश्वरीत बदल सुरू केले. कोणी त्यातल्या ओव्या काढायच्या, कोणी त्याच्यात काही सुचलं का त्याच्यात टाकायचे. म्हणजे लोकांनी ज्ञानेश्वरीत बदल केले. एक सांगा, ग्रंथात बदल करावे इतके आपण मोठे नाही. आपण म्हणजे इकडून दरवाजा काढ, तिकडून लाव. ते वास्तुशास्त्रज्ञाचं ऐकून की सुख नाही पडत ना, मग ते तिकडून दरवाजा, मग ते आपण ते करा. हे पाईपलाईन, ही जमीन विक, ते घे, ही आपली कामं आहे. ग्रंथ करणं ही आपली कामं नाही. मुंबईचा एक माणूस कल्याणचा मला अभंग, ते सप्त्याला कीर्तनाला बोलवलं. मला म्हणे महाराज आपले पण अभंग आहेत, आपले घ्या, आपलेच अभंग आहे. कमाल आहे. म्हणते आपण कुठं अभंग करायचे असतात का, आहे की नाही. त्याने मला असं सांगितलं होतं की देवाचं, मी पण देवाचंच गातो म्हणे, मी पण देवाचंच गातो. पण असं आहे महाराज, बंदुकीची गोळी पण हाताने फेकून मारली तर उपयोग होत असतो का? बंदुकीची गोळी हाताने फेकून नाही ना उपयोग. बंदुकीची गोळी कुठून यावं लागते? बंदुकीतून.
तसं देवाचंच वाङ्मय आहे, देवाबद्दलच आहे, पण ते संतांनी केलं पाहिजे. संतांनी केलं म्हणजे का आपल्या मुखात एवढी ताकद आहे का महाराज? काय गवळण आमच्या वारीमध्ये आम्ही गवळण ऐकली पंढरपूरच्या. मी गवळ्या घरची गवळण आहे, माझ्या दुधाला डिग्री लावायची नाही. म्हटलो याला पोलिसांची 3rd डिग्री दिली पाहिजे, याला 7-8 दिवस कोंबून दिला पाहिजे चांगला, याचा जामीन सुद्धा होता कामाला, है की काय उगी विडंबन आहे महाराज, है की नाही. आणि गवळणीच म्हणायच्या ना तुम्हाला. मी तुम्हाला विनंती करतो, दातली भजनी मंडळ फार चांगलं भजनी मंडळ आहे, चांगलं भजनी. मी तुम्हाला विनंती करतो, जेवढी भजनी मंडळातले आमचे शहापूरचे सर आहेत या निमित्ताने, आमचा प्रवीण इथं आलेला आहे, माझं काय म्हणणं आहे की आपणच आपली शुद्धता जपली पाहिजे की नाही. आपली शुद्धता कोणी जपली पाहिजे? आपण. बाकीची तर माणसं आपल्या संप्रदायाची वाट लावायला तयारच आहेत महाराज. त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र टिकलाय हा या संप्रदायावर. आणि मग आपण जर आपली शुद्ध, बरं आपल्याला जर गवळणी म्हणायच्या तर गवळणी काय कमी आहेत का महाराज? खूप गवळणी. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. काय गवळणी कमी आहेत का? साधूच्या म्हणावे. पण ते लोकांनी ज्ञानेश्वरीत बदल केले. जेव्हा माऊलींना असं वाटलं की हे बरं नाही, चांगलं नाही, ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांच्या स्वप्नात गेले 15व्या शतकामध्ये. आणि एकनाथ महाराजांना सांगितलं या माझ्या कंठाला आजान वृक्षाची मुळी लागली. नाथ महाराज गेले. थोडक्यात सांगतो, नाथ महाराज गेले. नाथ महाराजांना माऊलींची भेट झाली. माऊलींनी 2 कामं सांगितली होती, आजान वृक्षाची मुळी काढा, ज्ञानेश्वरी शुद्ध करा. पहिल्यांदा गेले नाथ महाराज तर समाधीच कुठे माहिती नव्हतं. नाथ महाराजांनी समाधी शोधली. नाथ महाराजांचा उपकार आहे आपल्यावर की आज आपण समाधीवर डोकं टेकू शकतो. ते पैठणचे संत एकनाथ महाराज यांचे उपकार आहेत. कारण समाधी मातीखाली होती ती त्यांनी शोधली एकनाथ महाराजांनी. ज्यांची षष्ठी तुम्ही परवा साजरी केली त्या एकनाथ महाराजांनी. आणि त्यांचा दुसरा उपकार असा आहे, एकनाथ महाराजांमुळे आपण ज्ञानेश्वरी वाचतो. कारण एकनाथ महाराजांनी लोकांनी टाकलेल्या ओव्या त्या काढल्या आणि काढलेल्या टाकल्या, शुद्ध ज्ञानेश्वरी केली, प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी ती केली. जेव्हा नाथ महाराज ही भेट घेऊन जेव्हा परत पैठणला आले तेव्हा नाथ महाराजांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. नाथ महाराज वेदावर प्रवचन करायचे, उपनिषदावर प्रवचन करायचे, शास्त्रावर प्रवचन करायचे, श्रीमंत होते. प्रवचनाला लोक यावी यासाठी त्यांनी नियम केला होता, जो प्रवचनाला येईल त्याला ओंजळभर साखर. नियम तसाच चालू राहिला, साखर द्यायचाही नियम तसाच चालू राहिला, प्रवचनाचाही नियम तसाच चालू राहिला. फक्त प्रवचनाचं जे मटेरियल आधी वेदाचा श्लोक होता, गीतेचा श्लोक होता, नाथ महाराज माऊलींना भेटल्यापासून ज्ञानेश्वरीवर प्रवचन करू लागले. नाथ महाराज जे वेदाचे मंत्र जपायचे, परमात्म्याचं गुणगान करायचे, ते आता गुणगान फक्त माऊलींचं होऊ लागलं. ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, ज्ञानदेव. आणि मग कोणीतरी विचारलं की एवढा बदल झाला माऊलींना भेटल्यापासून, एवढे माऊली कोण आहेत? आणि सांगा बरं आम्हाला की माऊली कोण आहेत, कसे आहेत? तर माऊली कोण आहेत, कसे आहेत हे सांगताना नाथ महाराज म्हणतात की कृपाळू. माऊली फार कृपाळू आहेत. कृपाळू नुसते कृपाळू नाही, उदार. फार उपकार आहेत माऊलींची, ज्ञानेश्वर महाराजांचे महाराष्ट्रावर कृपा केलेली. आज आपण कीर्तन करू शकतो, माऊलींची कृपा आहे. तुम्ही कीर्तन ऐकू शकता, माऊलींची कृपा आहे. कारण ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. आपल्या सगळ्यांची दया येऊन माऊलींनी हा संप्रदाय स्थापन केलाय. पंढरपूरला मंदिरात कीर्तन व्हायची, पांडुरंगाची कीर्तन पांडुरंगाच्या मंदिरात होणार, स्वाभाविक आहे. पण समाजाने काही जणांना बाहेर ठेवलं, मंदिरात येऊ दिलं नाही. त्यात होते चोखा महाराज, समाज म्हणत होता हे अंत्यज आहेत. त्यात होते कबीर, समाज म्हणत होता मंदिरात घेऊ नका, हे मुस्लिम आहेत. संत जनाबाई, समाज म्हणत होता हिला मंदिरात येऊ देऊ नका, मोलकरी नाही. आणि संत कान्होपात्रा, समाज म्हणत होता ही वेश्येची मुलगी, हिला येऊ देऊ नका. ज्ञानेश्वर महाराज मंदिरात निघाले तर या चौघांना
मंदिराच्या बाहेर बसलेलं पाहिलं, मोठं वाईट वाटलं. डोळ्याच्या कडा पाणावल्या. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत उभ्या आहे. दया या पदावर माऊली म्हणतात, पै पायी काटा निहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चिनी, की पावो शीतळताल आहे ते डोळ्याची लागी होय, तैसा पर सुखे जाय सुखावतू, निम्न भरली या उने पाणी ढळो चिमेने, तैसा श्रांता तोषोनी जाय सामोरिया, तो पुरुष वीर राया मूर्तिमान जान दया. पायाला जर काटा भरला तर डोळ्याने रडावं ना, तसं जगात कोणालाही दुःख झालं तर माऊलींनी रडावं. याला माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मोठेच माऊली. जीवातळी अंतरीत आपुला जीव. त्या चौघांना मंदिराच्या बाहेर ज्ञानेश्वर महाराजांनी बसलेलं पाहिलं आणि डोळ्याच्या कडा पाणावल्या की यांना बाहेर ठेवायचं ना आपण आतमध्ये जायचं. आणि कोणाला तरी मंदिराच्या बाहेर ठेवणं ही घोडचूक आहे महाराज, है की नाही? मला एक सांगा, हे किरण महाराज जो मृदंग वाजवत आहेत, हनुमंताला चालतो ना आतमध्ये ठेवला जातो की नाही? कधी देवाच्या मंदिरात मृदंग नेला जातो की नाही? विठ्ठलाच्या, पांडुरंगाच्या, दंताळेश्वराच्या चालतो ना आतमध्ये. हा मृदंग कशाचा आहे माहितीये तुम्हाला? लाकूड आणि चंबड. कुठला तरी प्राणी मेला आणि मृदंग झाला. प्राण्याचं बरं आहे, म्हणजे चप्पल तरी होतो, पखवास तरी होतो, नाही का? एवढा ऍटिट्यूड आहे माणसाला. माणसाचं काय होतं बरं मेल्यावर? काहीच होत नाही. काय होतं बरं? पखवाज बनवायला पाहिजे एखाद्याचा प्रायोगिक तत्वावर. काय वास्तव नेमका काय बोल निघतात? नाही होत महाराज, काहीच होत नाही. काय होतं माणसाचं? माणूस एवढं मी यावय मी त्यावय, माणूस नुसता माणसाचा अहंकाराचा पाडा आहे ना. मी एक मी दोन मी तीन मी चोक मी दाय मीच. मीच्या पुढे माणसाचा पाडाच जात नाही. मी आणि आपल्याला असं लागतं, आपल्याला तसं लागतं, आपल्याला तसं चालत नाही, आपल्याला असंच लागतं, आपल्याला तसं लागतं. काय होतं मेल्यावर बरं? काहीच होत नाही महाराज. रात्री फोन येतो 2 वाजता गेले. आपण म्हणतो सकाळी गेले असते नाश्ता करून निवांत, काय बिघडलं असतं? माझी झोप मोडली, तुम्हाला त्रास, घरच्यांना वैताग उगीच, है की नाही? काहीच होत नाही महाराज, काहीच होत नाही. अभिमान करून माझा मुद्दा पुढे आहे का? हा मृदंग चालतो ना हनुमंतरायांना आतमध्ये, मरणोपरांत कुठला तरी प्राणी त्याची कातडी देवाच्या मंदिरात नेली जाते. तर जिवंत माणसाला मंदिराच्या बाहेर थांबवणं हा शहाणपणा नव्हता, ती चूक होती. चूक होती म्हणा, नाही तर खेळा होता म्हणा, पण ती चूक होती, है का नाही? नुसती चूक नाही, घोडचूक, गाढव चूक म्हणा त्याला, पण ती चूक होती. ज्ञानेश्वर महाराज किती कृपाळू येत आहे का? ज्ञानेश्वर महाराज आतमध्ये, बरं ज्ञानेश्वर महाराजांना असं वाटलं की या चौघांना आतमध्ये घ्यावं, पण ज्ञानेश्वर महाराजांना असं वाटलं की समाज आपल्याला परत त्रास देईल, कारण माऊलींनी ते भोगलंय. माऊली त्याच्यात पळून आलेत ना. शुद्धीपत्र आणण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज पैठणला आळंदीहून निघाले. गोपाळ निळकंठ दांडेकर लेखक आहेत, फार सुंदर त्यांनी माऊलींचं चरित्र लिहिले, लक्की आणा आणि वाचा आळंदीहून. ते गोपाळ निळकंठ दांडेकर म्हणतात की जेव्हा शुद्धीपत्र आणण्यासाठी उन्हातानात याच महिन्यामध्ये, याच फाल्गुनामध्ये जेव्हा ज्ञानेश्वर महाराज निघाले शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला, तर छोट्याशा मुक्ताईने प्रश्न विचारला होता, दादा हे उपनयन म्हणजे काय असतं, ही मुंज म्हणजे काय असते? माऊलींच्या डोळ्याला घळघळा अश्रू आले की मला तर मुंज पाहिजे, मला तर जानवं मिळणार. हिला काय पाहिजे? हिने का पायी हे वन तुडवावं, हिने का काटे ऋतवून घ्यावे पायात? आणि माऊलींचे डोळे रडले होते मुक्ताईचा प्रश्न ऐकून की दादा मुंज म्हणजे काय असते, दादा उपनयन म्हणजे काय असतं रे? माऊली स्वतः भोगून आलेत ते. ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला की या चौघांना आतमध्ये घेतलं तर जग परत आपल्याला त्रास देईल, यांनाही त्रास देईल. ज्ञानेश्वर महाराज किती मोठे आहेत ऐका. माऊली विचार करतात की यांना जर आतमध्ये नाही घेता येत, हा पण कीर्तन बाहेर घेता येईल. आतमध्ये गेले, त्या दिवशीच्या कीर्तनकाराला नामदेव महाराज शिंपी कीर्तनकार, त्यांना सांगितलं होतं, नामदेव राया माझा तू सखा आहेस, मित्र आहेस, माझ्यासाठी एक करशील? आजचं कीर्तन तू चंद्रभागेच्या वाळवंटात करायचं, कारण त्या चौघांना बसता आलं पाहिजे. चंद्रभागेच्या वाळवंटात आजही कार्तिकी वारीची कीर्तन होतात का? चोखा महाराजांना बसता आलं पाहिजे, जनाबाई महाराजांना बसता आलं पाहिजे. जयाने गातली मुक्ती
महाराजांनी त्या दिवशीचं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात केलं. आश्चर्य सांगतो, त्या दिवशीच नाही, आजपर्यंत कार्तिकी वारीची कीर्तन कुठं होतात? वाळवंटात होता. तो केवढा मोठा आहे वारकरी संप्रदाय, किती मोठ्याची लेकर आहेत आपण लक्षात घ्या. वाळवंटात, कारण वाळवंट म्हणजे टॅक्स फ्री आहे, टोल फ्री आहे. टोल आहे वाळवंटाला, का काही टॅक्स आहे? नदी म्हणजे समता. नदीच्या एका काठाला ब्राह्मण स्नान संध्या करतो आणि एका काठाला कुत्र पाणी पिते, तिला दोन्ही सारखे आहेत. माऊलींचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही, माऊलींची उभी आहे की गायीची तृषा हो की व्याघ्रा विष होनी मारू, तिला दोन्ही सारखे, तिची सगळी लेकर आहेत महाराज. नदी म्हणजे समता, आणि समतेच्या काठावर वाळवंटामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तन आणलं. पंगत बसवली, चोखा महाराजांना मुखात भरवलं. संत गुरोबा काका कुंभार त्यांना प्रसाद भरवला. जनाबाई त्याच पंक्तीला बसल्या, संत कानोपात्रा त्याच पंक्तीला बसल्या, सगळी त्याच पंक्तीला, जगमित्र नागा त्याच पंक्तीला बसले. वारकरी संप्रदायाचे मोठे संत आहेत माऊली. काय काय माणसं म्हणतात आम्हाला काही संत देव मान्य नाही. मी म्हणतो, तुम्हाला संत आणि देव मान्य नसेल तर तुम्हाला हे तरी मान्य करावं लागेल कमीत कमी, की वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातला किंवा ज्ञानेश्वर महाराज हे पहिले सामाजिक सुधारक आहेत महाराष्ट्रात. सगळ्या जाती धर्मांना तुम्ही संत नका मानू, त्यांना नाही मानत ना तुम्ही, नका मानू. तुम्ही त्यांना तत्वज्ञ नका मानू. तुम्हाला देवच मान्य नाही तर तत्वज्ञान कसं काय मान्य असेल? ठीक आहे, पण तुम्हाला हे तर मान्य करावं लागेल की चोखा महाराजांना पहिल्यांदा पंक्तीत बसून खाऊ घालणारे, कबीरांच्या हातातल्या लाह्या खाणारे कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज आहेत. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातला पहिला सामाजिक क्रांतिकारक सन्मान, त्यातले संत आहेत माऊली ज्ञानेश्वर महाराज. तुम्ही राजकारणी पोरत माझ्यासमोर बसलेली चांगली गोष्ट आहे. तुम्ही आलं पाहिजे राजकारणामध्ये, राजकारण केलं पाहिजे, नक्की केलं पाहिजे. पदही भूषवली पाहिजे. तुम्ही नाही करायचं तर मग काय, मी मत मागायचे, लोक हाणतील ना मला, तू कीर्तन करणार, कथा बिथा करणार, आहे की ते माझं काम नाही ना आमचं काम नाही. तुम्ही केलं पाहिजे. चांगल्यांची जेव्हा चांगली पोरं राजकारणात आली पाहिजे, वांगल्यांच्या हाती सत्य गेल्यावर मग आपण उद्या काय झालं कडे, हे काय झालं कडे, हे काय, असं नाही. चांगली पोरं आली पाहिजे. पण तुम्ही जेव्हा पदावर जाता तेव्हा तुम्हाला भाषण करण्याचा योग येतो, आणि तुम्ही, माझ्या मित्रांनो, एक भाषण तुम्ही करत असतात की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र, बरोबर आहे. मोठ्या 3 लोकांची नावं घेतली जातात. छत्रपती शाहू महाराज आमचे प्राण आहेत, महात्मा ज्योतिराव फुले डोंगरा एवढे, बाबासाहेब आंबेडकर, आकाश एवढं काम आहे. मला फक्त म्हणायचंय की यांच्या तिघांच्या अगोदर चोखा महाराजांना पंक्तीत बसून काला खाऊ घालणारी ज्ञानेश्वर महाराज, त्यांचं नाव यांच्या तिघांच्या अगोदर घेत जा, नाही तर यादी अपूर्ण आहे. म्हणजे त्या तिघांनाच आवडणार नाही की आपल्याला टाळून, त्यांना टाळून आपलं नाव घेतलं जातं. मी कधी कधी हरिदास महाराज असा विचार करतो की सगळ्या सामाजिक क्रांत्या महाराष्ट्रात जन्माला येतात. हा काय योगायोग आहे का? अस्पृश्यता निवारण चळवळ म्हणजे याला हात लावू नका, त्याला हात लावू नका, याच्या विरोधात जो पहिला उठलेला माणूस आहे, कोण आहे माणूस? तो विठ्ठल रामजी शिंदे. कुठला आहे तो? महाराष्ट्रातला विठ्ठल रामजी शिंदे, पुण्यातले. विधवा विवाह, मुलगी विधवा झाली की परत विवाहच करायचं नाही ही पद्धत होती, पण तिचा विवाह केला पाहिजे, तिच्या जीवनाचं पुनर्व्यवस्थापन केलं पाहिजे, हे सांगणारा माणूस कुठला आहे? महाराष्ट्रातला. सगळ्या सामाजिक क्रांत्या महाराष्ट्रात जन्माला येतात. हा काय योगायोग आहे का? लकी ड्रॉ आहे का तो? सगळं चांगलं महाराष्ट्रात जन्माला येतं. हे सगळे महाराष्ट्रात का जन्माला आले? त्याचं एक कारण आहे महाराज, कारण महाराष्ट्रात ज्ञानोबा आहे तुकाराम महाराजांचा. त्यांनी पेरलंय आणि बाकीच्यांच्या रूपाने ते उगवलंय, बाकीच्यांच्या रूपाने ते. मी 6 मार्चला सावरकरांचं काहीतरी होतं व्याख्यान, आणि शंकर अभ्यंकर नावाचा एक माणूस, विद्वान आहे फार, त्यांचं व्याख्यान झालं आणि कोणी सूत्रसंचालक आला स्टेजवरून आणि त्यांनी सांगितलं की शंकर अभ्यंकर फार मोठा माणूस आहे, फार मोठा माणूस आहे. किती मोठे आहेत? तर त्यांनी त्यांना उपमा दिली, हे आकाश एवढी. तर अख्ख्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. सगळ्यांना वाटलं की काय उपमा सुचली गड्या, की माणूस किती मोठा असू शकतो, आकाश एवढा. पण मला खाली बसल्या बसल्या आठवलं ना की माणूस केवढा होऊ शकतो तर आकाश एवढा. ही उपमा तुकाराम महाराजांची आहे म्हणून. थोकडा तुका. तुम्ही कुठेही जा महाराज, कुणाचंही घ्या, ते साधूचं उष्ट आहे, ते संताचं उष्ट आहे. आपण त्यांच्यानंतर जन्माला आलोय. हा त्यांचे नाव तुम्ही टाळू शकता, समजा त्यांचं नाव तुम्ही टाळू शकता, पण सरते शेवटी आहे ते त्यांचं.
आणि आज आपण कीर्तनामध्ये जाती धर्म पंथ विचारला जात नाही, सगळ्यांना कीर्तनामध्ये आणतो आपण. बसतात. ही कृपा ज्ञानोबारायांची, म्हणून ते कृपाळू. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह लाभलो. करुणा करा दयाळ, करुणा करा दयाळ, तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह लाभलो. उदार कृपा. दुसरा शब्द आहे अभंगाचा उदार. देण्यासाठी जो प्रसिद्ध आहे, ज्याचा हात नेहमी असाच आहे. उदार उदार उदार. माऊली उदार आहेत. माऊलींसारखं उदार कोण असेल महाराज. 9033 ज्ञानेश्वरी लिहिली माऊलींनी. त्याच्यामध्ये विठ्ठल नाव नाही घेतलं, त्याच्यामध्ये विठोबा शब्द नाही, त्याच्यामध्ये पंढरपूर शब्द नाही. 9033 ज्ञानेश्वरीमध्ये 9033 एका ओवीमध्ये 3.5 चरण असतात. 3.5 चरण म्हणजे 9 चोक 36,000 चरणांमध्ये विठ्ठल उल्लेख नाही, पांडुरंग शब्द नाही, पंढरपूर नाही, चंद्रभागा नाही, पुंडलिकाचा उल्लेख नाही. तर कोणीतरी विचारलं होतं ज्ञानेश्वर महाराजांना. ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेमध्ये जन्माला आलेले आमचे संत मामासाहेब दांडेकर त्यांना, की वारकरी संप्रदायाचा ग्रंथ ज्ञानेश्वरी, त्याच्यामध्ये विठ्ठल उल्लेख नाही का नाही. त्या मामासाहेबांनी उत्तर दिलं, यासाठी नाही की त्याच्यामध्ये जर विठ्ठल उल्लेख आला असता ज्ञानेश्वरीमध्ये, तर विठ्ठल पांडुरंग असा उल्लेख आला असता, तर ती फक्त वारकऱ्यांनी वाचली असती. माऊलींना असं वाटतं ती जगाने वाचाय. माऊलींना ती असं वाटतं. हे बघा, छोटं पाहणं, छोटं पायाजवळ पाहणं तुमचं आमचं काम आहे की नाही. छोटं पाहणं, पायाजवळ पाहणं. तुम्ही माता माऊल्या, तुमचा नातू, तुमचा मुलगा शाळेत असतो, छोट्या वर्गात असतो, काय म्हणतात केजी, काय केजी, हा नर्सरी, केजी. ते केजी मी ऐकलं तर म्हटलं पोरं का किलोवर शाळेत घेतात का काय. काय केजी म्हटल्यावर तुम्ही पोराला एखाद दिवशी पावभाजी देता, काहीतरी चांगलं देता, मसाला डोसा, उत्तप्पम, काहीतरी चांगलं देत, चांगलं देत. आणि मग काय सांगता पोराला, पोरा गेल्या गेल्या हे सगळ्या वर्गाला वाटून टाका असं सांगता ना. अख्ख्यांचं पोट भरू दे, नाही का, अख्ख्यांचं पोट भरू दे, आणि मग हळूच डबा काढ, है की नाही. हे तुम्ही आम्ही महाराज. छोटं पाहणं, आपल्याच पुरतं पाहणं, याला म्हणतात जीव. आणि अख्ख्या जगाने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, त्याला म्हणतात माऊली. माऊली माऊली. लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य लिहित होते. 2 अध्याय लिहून झाले पूर्ण. अप्रतिम ग्रंथ आहे गीता रहस्य. 2 अध्याय लिहून झाले, पण त्यामुळे त्यांना वाटलं ज्या ग्रंथाला शंकराचार्यांनी हात लावला, गीता भाष्य लिहिलं, त्याच्यावर मी लिहायचं, त्याच्यावर मी लिहायचं. ज्याला मध्वाचार्यांनी लिहिलं म्हणजे गीतेवर भाष्य, त्याला मी अर्थ लिहायचं. ज्याच्या रामानुजाचार्यांनी लिहिलं, ज्याच्यावर निंबार्काचार्यांनी लिहिलं, त्याच्यावर मी लिहायचं का. शक्य नाही आपल्याच्याने. ज्याच्यावर माऊली लिहितात गीतेवर, ज्ञानेश्वरी, त्याच्यावर मी लिहायचं शक्य नाही. हा ग्रंथ बंद. 2 अध्याय लिहून लोकमान्य टिळकांनी झाकून टाकले, बंद केलं, बंद पाडला तो ग्रंथ, बंद केला तो लिहायचं. ज्ञानेश्वरीचं पारायण रोज करायचे. आणि एक ओवी गेली ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये, का राजहंसाची चालणी भूतळी झाली या शहाणी. त्या ओवीचा अर्थ असा आहे, राजहंस फार भारी चालतो, राजहंस फार डौलाने चालतो. याचा अर्थ मग आपण काय म्हणायचं, नाही तो लय भारी चालतो, मग आपण काय आपले पाय काढून फ्रीज मध्ये ठेवून द्यायचे का, आपण कशाला चालतो, तो लय भारी चालतो. हा, तो तसा चालत असेल तर आपण आपल्या चालीने चालायचं ना.
लय लोक टेन्शन घेतात, तो लय मोठा आहे, तो लय. मी म्हणलो तो त्याच्या घरचा मोठा आहे, तो काय तुझ्या घरचा मोठा आहे का? लय लोक टेन्शन, तो लय मोठा माणूस, लय मोठा माणूस, लय मोठा. तो त्याच्या घरचा असेल, तो त्याच्या घरचा आहे. तू तुझ्या चालीने चाललं पाहिजे. मी संस्थेतून सुटून आलो ना, मला चांगली कीर्तनं दादांमुळे आधीपासून चांगल्या स्टेजवर मिळत गेली. मला काही विद्वान आले का मला लय टेन्शन यायचं कीर्तनाचं. नवीन ना मी, मला ही गोळी कामाला यायची. मी म्हणायचो तो असेल विद्वान त्याच्या घरचा, तू संस्थेतला आहे, तू सोडायचंच नाही. तुझे 2 तास तू व्यवस्थित पार केले पाहिजे. काय ओवी महाराज ती आहे की नाही. किती आज सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असेल तर आत्मविश्वासाची कमतरता आहे. लोक त्याच्यासाठी सेमिनार जॉईन करतात, 6-6 हजार 4-4 महिन्याच्या फॅ भरतात लोक. त्याच्यापेक्षा ही एक ओवी वाचा नाही की राजहंस फार भारी चालत असेल, आपण आपल्या चालीने चालावं. आणि त्या लोकमान्य टिळकांनी तो सोडलेला ग्रंथ परत लिहिला महाराज. केवढी मोठी ज्ञानेश्वरी आहे, केवढी मोठी. आजपर्यंत माऊली थांबलेल्याला संपलेल्याला धीर देत आहेत. इतके उदार आहेत, कृपाळू उदार. तुम्ही फक्त ती उघडली पाहिजे, ती वाचली पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी. मायबाप वेळ वाया घालवू नका बरं. की माणसं पारावर बसतात, हा असा तो तसा तो तसा. कशासाठी? काय काम आहे? काय निष्पन्न होतं त्याच्यातून? आहे की नाही. 2 तास हा असा तो तसा, मग शेवटचं वाक्य जाऊ दे आपल्याला काय करायचं. म्हणलं 2 तास काय चाललं होतं का? अभंगात प्रवेश चालला होता का प्रस्तावना चालली? काय अर्थ आहे त्याला? ते पारावर बसतात माणसं, त्या पारावर बसण्यात काही नापार आनंद राहत बसतात आणि अर्थ नाही महाराज. ज्ञानेश्वरी वाच. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या माणसाला पारावर बसून रिकाम्या गप्पा निंदा करण्याचा अधिकार नाही, कारण त्याच्या घरात ज्ञानेश्वरी. विठ्ठल 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 कृपाळू उदार. माझा आपला का नाही? माझा का? आपला म्हटलं असतं तर आपला का नाही? तर आपला शब्द बनावट शब्द येतो, डुप्लिकेट शब्द येतो. आपण एखादा म्हणतो बंगला कोणाचा, तो म्हणतो आपला. मग काय आपण राहतो तिथे? त्याला म्हणायचं वरचा मजला माझा, आपला. तो म्हणशील तुझा वरचा मजला रिकामा आहे. मग आपला म्हणायचा असतो फक्त, आहे की नाही. आपल्या शब्दाला ना किंमत पण नसते महाराज, आहे की नाही. आपल्या वस्तूची कोण काळजी घेतं? बस आपली असते, बस त्याचा कोपरा पाहिला तुम्ही? त्या बसचा कोपरा पाहिला? काय रांगोळ्या काढलेल्या असतात. सगळी विमल अंतकरणाची माणसं सगळी. पार असं स्वतःच्या गाडीमध्ये कोणी थुकतं का कोपऱ्याला स्वतःच्या? त्याचं कारणच आहे महाराज, बस आपली आहे आणि ती गाडी माझी. फरक आहे, फरक. म्हणून तुम्हाला संत वाङ्मयामध्ये आपला शब्द नाही सापडणार. माझाच, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, देव माझा मी देवाचा, महाविष्णूचा अवतार सखा. तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती करणारे वारकरी संप्रदायामध्ये 1,500 अभंग आहेत. किती? 1,500. चोखा महाराजांनी स्तुती केली माऊलींची. चोखा महाराजांची पत्नी आहे सोयराबाई, तिने स्तुती केली. चोखा महाराजांची बहीण निर्मळा, तिने स्तुती केली. चोखा महाराजांचा मुलगा आहे बंका, कर्ममेळा, त्यांनी स्तुती केली. चोखा महाराजांचा मेहुणा आहे बंका, त्यांनी स्तुती केली. नामदेव महाराजांनी स्तुती केली. नामदेव महाराजांच्या आईचं नाव आहे गोनाई, पत्नीचं नाव आहे राजाई, वडिलांचं नाव आहे दामा शेठजी. 14 जण आहेत घरात. 14 जणांनी माऊलींची स्तुती केली. 1,500 अभंग आहेत माऊलींची स्तुती कर. भानदास महाराजांनी स्तुती केली आहे. भानदास महाराजांच्या नातवाचे नातू आहेत एकनाथ महाराज, ज्यांची षष्ठी तुम्ही साजरी करत आहात. त्या एकनाथ महाराजांनी माऊलींसाठी अभंग लिहिलेत. त्या एकनाथ महाराजांची मुलगी गंगा, तिने माऊलींसाठी अभंग लिहिलेत. दुसरी मुलगी गोदावरी, तिने माऊलींसाठी अभंग लिहिलेत. त्या गंगा नावाच्या मुलीचा मुलगा आहे कवी मुक्तेश्वर, त्याने माऊलींची स्तुती करणारे अभंग लिहिले. त्याचा मुलगा आहे कवी दयार्णव, त्याने माऊलींची स्तुती करणारे अभंग लिहिलेत. पुणे जिल्ह्यामध्ये संतराज महाराज होऊन गेलेत, निंबराज महाराज होऊन गेलेत देव दैठणचे, त्यांनी माऊलींची स्तुती केली. संतोबा पवार नावाची संत होऊन गेले, त्यांनी माऊलींची स्तुती केली. तुकाराम महाराजांनी केली. तुकाराम महाराजांचे छोटे बंधू आहे कान्हया, त्यांनी स्तुती केली. आपण जे अभंग म्हणतो ना तुकया बंधू, हे अभंग तुकाराम महाराजांची नाही, ते अभंग कान्होबारायांची. तुकया बंधू शब्द आला ना की तो अभंग कान्होबारायांचा.
त्या कान्होबारायांनी तुकाराम माऊलींची स्तुती केली आहे, निळोबारायांनी माऊलींची स्तुती केली. बहिणाबाई शिवरकर संत होऊन गेल्या इथल्या या शिवरच्या, देवगाव रंगारी माहेर होते त्यांचं, त्यांनी माऊलींची स्तुती केली. त्यांचा मुलगा विठ्ठल त्यांनी माऊलींची स्तुती केली आहे. 1,500 अभंग आहेत माऊलींच्या स्तुतीचे. पण तुम्हाला आश्चर्य सांगतो, एकाही अभंगात एकाही संताने माऊलींना आपलं नाही म्हटलं, माझंच म्हटलंय. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाबाई माझी कापली माझी माझी, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवली प्रगट केली, जेणे निगमवली प्रगट केली. ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, जेणे निगमवली प्रगट केली, जेणे निगमवली प्रगट केली. मला असं नेहमी वाटतं पहा की इतक्या श्रीमंत संप्रदायात माऊलींच्या लेकरू म्हणून जन्माला आणण्याचं आपल्याला सद्भाग्य मिळालं, तर आपण ज्ञानेश्वरी गाथा सोडून दुसऱ्या ग्रंथांकडे पंथांकडे धाव घेण्याची गरज नाही. मला काय वाटतं माहितीये का, बाकीचे पंथ काही चुकीचे आहेत असं मी म्हणत नाही. बाकीचे पंथ पण बरोबरच आहेत. सगळेच देवाबद्दल बोलतात, सगळेच देवाचंच सांगतात. कोणता पंथ का चुकीचं सांगतो का, कोणता धर्म काय चुकीचं शिकवतो का, नाही शिकवत. तरी पण बाकीच्यांची गरज नाही. मला असं वाटतं, यासाठी वाटतं की आपल्या आईला जर आपलं पोट भरेल इतकं दूध असेल, तर दुसऱ्याच्या आईकडे आशेने पाहण्याची आपल्याला गरज नाही. आवश्यक बाकीचे काही चुकीचे तर असं माझं म्हणणं नाही, गरज नाही. पण ते काय काय माणसांचं काय राहतं माहिती का, त्यांना भिकेचे डोळेच लागलेले राहतात. ते घरी 100 एकर जमीन राहते, पण ते कुठं जरी 300 रुपये रोजानीच जातात. मग त्याला काय करायचं आता, समर्थाचे तुझं कपाळच तसं आहे. त्याला करायचं काय. विठ्ठल 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 विठ्ठल. आपली आई माऊली आहे, लक्षात ठेवा. कीर्तनातलं एवढं वाक्य ध्यानात ठेवा. आपली आई माऊली आहे, तिला आपलं पोट भरेल इतकं दूध आहे, कारण ती कृपाळू आहे, कारण ती उदार आहे, आणि कारण ती माझी कृपाळू. माणसं म्हणतात माळ घालायची, महाराज तुमच्या संप्रदायात यायचंय. लय अवघड झालं बोलाकाचं तुमचं, लय पैसे घ्या तुम्ही, कशी काय माळ घालाय तुमच्या, काय घर आहेत तुमचे, काय गाड्या आहेत तुमच्या, काय कपडे आहेत तुमचे, कसं काय तुमच्याकडं माळ घालायची, कशी काय काय वागता तुम्ही. तुम्हाला मी हॉटेलमध्ये जेवताना पाहिलं, मग कुठं जेवायचं आता, बाहेर गेलं जेवायचं कुठं, मग रस्त्यावर, डांबरी रस्त्यावर माळ घालणं, माळ घालणं. मी काय म्हणत असतो माहितीये का, मी म्हणत असतो की आम्हाला माणूस नको, आम्ही माणसं आहे. खरंच तुमच्यापैकी माणसं आहे. तुम्हाला जशी सुखदुःख आहेत ना, तशीच आम्हाला सुखदुःख आहे. महाराज तुमचं जसं कुटुंब आहेत ना, त्याच्यात प्रॉब्लेम आहेत ना, तसेच प्रॉब्लेम, तसेच सेम सेम, बिलकुल काहीच फरक नाही, अजिबात फरक नाही किरण, अजिबात फरक म्हणजे काहीच विषयच नाही. परत एकदम इक्वल टू इक्वल. काय म्हणतात सर तुमच्या सिमिलर नाही का, सारखं एकदम. आम्ही माणसंच आहेत बिलकुल. हा एक लक्षात ठेवा, आम्ही ज्यांच्याबद्दल बोलतो ना ते ज्ञानेश्वर महाराज मात्र फार मोठे, एवढं लक्षात ठेवा. ज्यांच्याबद्दल आम्ही बोलतो ना त्यांना माणसं नाही समजायचं, आम्ही माणसं आहे. पण आम्ही ज्यांच्याबद्दल बोलतो ना ते मात्र देव आहे, ते मात्र माऊली, ते मात्र फार मोठे. तुम्हाला असं वाटतं ना या बोलोकांमध्ये फार दोष आहे, कीर्तनकारांमध्ये फार पैसे घेतात, असं करतात तसं करतात. नकाच कीर्तनकारांकडून माळ घालू. तुम्ही आळंदीला जा, समाधीवर माळ ठेवा आणि गळ्यात घाला. भाग्यवान तुमच्यासारखं तुम्हीच, कोणीच भाग्यवान. कृपाळू उदार माझा ज्ञानाचा मालक म्हणजे ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर तया नमस्कार. वारंवार वारंवार माऊलींना नमस्कार मी करतो. नाथ महाराजांचं सांगणे. एकदा निवृत्तीनाथ महाराजांचं भजन करू मोठ्या श्रद्धेने, मोठ्या प्रेमाने. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञानसखाय. प्रत्येक कीर्तनात हे भजन घेत चला. तुमच्या घरी बारशाचं भजन असेल त्यालाही ज्ञानेश्वर माऊलीच्या आधी निवृत्तीनाथांचं भजन घेत चला. तुमच्या पत्रिकेवर निवृत्तीनाथांचा फोटो नक्की असू द्या. वास्तुशांतीची पत्रिका असेल, लग्नाची पत्रिका असेल, गणपती बाप्पाची सप्ताची पत्रिका असेल, गणपती बाप्पाची फोटो असतो
आपल्या आराध्य देवतेचा फोटो असतो, तिथे निवृत्तीनाथांचा फोटो नक्की लावत जावा. त्याचं कारण आहे, तुम्ही तर भाग्यवान आहे की तुमच्या गावाहून निवृत्तीनाथ महाराज जातात, आहे की नाही. आपण निवृत्तीनाथ महाराजांची आहोत, लक्षात ठेवा. त्यांच्या फडावरची माणसं आहोत. तुमचं गाव निवृत्तीनाथ महाराजांच्या फडावरचं परंपरेचं गाव आहे. तर नक्की निवृत्तीनाथ महाराजांचं भजन करत जा. बाहेरचा कीर्तनकार आला की त्यालाही थोडी विनंती करायची की एवढं भजन घ्या, विनंती करायची, दमबिम नाही द्यायचा. एक सर तुम्ही आधी सांगत जा, आधी सांगत जा की महाराज काय आमच्या गावाहून निवृत्तीनाथांची पालखी जाते इथून, तर आमचं गाव हे त्यांच्या फडावरच आहे. तेवढं एक हा, नंतर कुस्ती खेळण्यात अर्थ नाही कीर्तन झाल्या, हाय की नाही. आधीच सांगायचं की हे गाव आमचं निवृत्तीनाथांचं. एक वाक्य लक्षात ठेवा, आपण मूळ दंडकारण्यातली माणसं आहे. हे जंगल होतं सगळं. आपण ज्यांच्या सोबत राहिलो ते खरदूषण, म्हणजे आपण राक्षसांच्या सोबत राहिलो म्हणूनच आपण एवढे असे रांगडे बिंगडे थोडी. आपण असे म्हणतो ना, तू सप्ताह झाल्यावर भेट मग तुला सांगतो. हे जे गरमपणा आहे रक्तातला आपल्या, हा कशामुळे? कारण आपण मूळ दंडकारण्यातली माणसं आहे. तरी पण मग आपल्या गळ्यात माळ कशी काय, आपण सप्तात कशी काय, आपण मंडपात कशी काय, त्याची 2 कारण आहेत पहा. एक कारण, सीतामाई दंडकारण्यात वनवासाच्या निमित्ताने आल्या, आपण संस्कारी झालो आणि निवृत्तीनाथ महाराजांनी इथं समाधी घेतली, आपण वारकरी झालो. ध्यानात ठेवा काय झालं. त्यांचं भजन कायम, तुमच्या घरी भजन असेल, घरी कीर्तन असेल, कीर्तनकारांना विनंती करत जा आणि हे भजन नक्की घेत चला. वरती हात करा, वरती हात करा. निवृत्ती राया मधू